भिवंडीतील 4 मजली इमारतीचा अर्धा भाग कोसळला. दुर्घटनेत 9 जणांचा मृत्यू, आणखी काही जण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती. युद्धपातळीवर बचाव कार्य सुरू. पुढील काही तासात विदर्भात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा हवामान विभागाचा अंदाज. अकोला, चंद्रपूर, नागपूरसाठी ऑरेंज अलर्ट. अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यात पावसाचा कहर. ढगफुटी सदृश्य पावसामुळे तालुक्यातील शाळा महाविद्यालयांना सुट्टी. अनेक घरात शेतातही शिरलं पाणी. अनेक लोकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. अमरावतीच्या राजुरात पुरात अडकलेल्या 7 जणांची सुखरूप सुटका. मोखड नदीला आलेल्या पुरात अडकले होते नागरिक. 7ही जणांना सुरक्षित स्थळी हलवलं. हिंगोली आणि गडचिरोलीत पुराचा कहर. दोन्ही ठिकाणी पुराच्या पाण्यात गाड्या नेल्या वाहून. पुराच्या पाण्यातून गाडी चालवण्याचा प्रयत्न जीवावर. धुळे जिल्ह्यात अतिवृष्टीची शक्यता, तर यवतमाळ जिल्ह्याला रेड अलर्ट. अतिवृष्टीसह मुसळधार पावसाचा इशारा. यवतमाळमधील सर्व शाळा महाविद्यालयांना सुट्टी. नागरिकांना सतर्कतेचं आवाहन. अकोल्यात सततच्या पावसानं नद्यांना पूर. मन, निर्गुण आणि महेश नद्या दुथडी भरून वाहू लागल्या. नदीकाठच्या सखल भागात पाणी साचायला सुरुवात. राज्यातल्या धरणांमध्ये सध्या केवळ 63.25% पाणीसाठा. जुलै महिना संपत आला असतानाही धरणांमध्ये अपेक्षित जलसाठा नाही. मराठवाड्याची चिंता कायम. कोकण, पश्चिम महाराष्ट्राला काहीसा दिलासा. गृहमंत्र्यांचे हात विद्यार्थ्यांच्या रक्तानं माखलेले आहेत. संजय राऊतांची टीका. लाठीचार्ज, पॅलेट गन वापरूनही मोदी शाह संसदेत गैरहजर. राऊतांचा हल्लाबोल. पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विद्यार्थ्यांसाठी नवा व्हिडिओ संदेश. देशाच्या परीक्षा पद्धतीमध्ये बदल गरजेचा. विधेयकामुळे परीक्षा पद्धत अधिक मजबूत आणि पारदर्शक होईल. मोदींनी व्यक्त केला विश्वास. एफडीएची राज्यात 2 दिवसात 22 ठिकाणी धाड. सुमारे 1,03,04,000 रुपयांचा अन्नसाठा जप्त. 2,862 लिटर दूध, 373 किलो दुग्धजन्य पदार्थ जप्त. इस्रायलचे दक्षिण लेबनॉनमध्ये अनेक भागात रात्रभर हल्ले. अनेक घरांच्या काचा फुटल्या. इस्रायली सैन्याचा अत्याधुनिक मशीन गनमधून गोळीबार.